मला हा राईट अप्रोच वाटतोय बरं. आणि नसेल तर आपण इथेच थांबूया. अच्छा. सो माझं मत मी स्पष्टपणे व्यक्त करून मी निघून आलो. शेवटी माझी टीम अशी म्हणली, सर आम्ही 13 महिने काम केले या साईटवरती आणि तुम्ही 13 मिनिटात तो विषय संपून बाहेर पडलायत तुम्ही. तो 13 मिनिटात विषय संपूर्ण जास्त बरं आहे रादर दॅन पुढे 13 वर्ष त्याची उत्तरं देत बसणं. बरोबर. की बिल्डर लोक आपल्या काय लपून ठेवतात, काहीतरी आपल्याला एक कमी सांगतात किंवा काहीतरी एक हातचं त्यांचं राखून ठेवतात. तर तुम्ही तसं काही हातचं राखून वगैरे काही ठेवता का? आम्हाला हातचं राखून ठेव. आम्हाला इनफॅक्ट माझी टीम सांगते मला काहीतरी हातचं राखून ठेव. एवढं स्पष्ट सांगत जाऊ नकोस काही गोष्टी. इनफॅक्ट आत्ताच एक परवाच एक सोसायटी आहे, नाव नाही सांगू शकत अनफॉर्च्युनेटली, पण त्याच्यावर गेली माझी टीम जवळजवळ एक 12-13 महिने काम करते आणि ऑलमोस्ट फायनल 2 डेव्हलपरचं सिलेक्शनच्या स्टेजपर्यंत ते प्रोजेक्ट आलं आणि सोसायटीने काही त्यांच्या अपेक्षा ठेवल्या होत्या आणि त्या अपेक्षा प्रॅक्टिकली फुलफिल करण्यासाठी जो जाणारा वेळ होता तो ॲज अ व्यावसायिक आफ्टर मेकिंग दॅट काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट वॉज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल फॉर मी. सो मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की साहेब तुमच्या अपेक्षा रास्त आहेत का तर रास्त आहेत, पण त्याला जाणारा जो वेळ आहे आणि त्यासाठी ज्या सुरुवातीच्या इन्व्हेस्टमेंट्स करायला लागतात, आय थिंक ते फायनान्शियली डझंट मेक सेन्स ॲज अ बिझनेसमन म्हणून. सो त्यांना म्हटलं की सो त्याच्यावरती आमचे काही थोडेसे मतभेद होते आणि त्याला सांगितलं ठीक आहे साहेब, असेल तर आय थिंक म्हटलं की मला हा राईट अप्रोच वाटतोय आणि नसेल तर आपण इथेच थांबूया. सो माझं मत मी स्पष्टपणे व्यक्त करून मी निघून आलो आणि मग सोसायटी शेवटी माझी टीम अशी म्हणली, सर आम्ही 13 महिने काम केले या साईटवरती आणि तुम्ही 13 मिनिटात तो विषय संपून बाहेर पडलायत तुम्ही. तर म्हटलं की आज तो 13 मिनिटात विषय संपूर्ण जास्त बरं आहे रादर दॅन पुढे 13 वर्ष त्याची उत्तरं देत बसणं की तुमचा निर्णय चुकला किंवा तुम्ही सांगत होतात हे बरोबर होतं. त्यापेक्षा आय थिंक जे आहे ते स्पष्टपणे सांगा. समोरच्याला आपली भूमिका पटली तर ते ठीक आहे, नाही पटली तर आय थिंक ॲटलिस्ट मला माझ्या मनाला समाधान आहे की ॲटलिस्ट मी माझं मत स्पष्टपणे व्यक्त करून बाहेर पडलो. ओके. हा जो पुणेरीपणा आहे, स्पष्ट वक्तेपणाचा, त्याचा उपयोग होतो व्यवसायामध्ये तुमच्या म्हणण्यानुसार? आय थिंक तो असावा. तुम्ही जेवढे स्पष्ट असतात तेवढं आय थिंक पुढे तुम्हाला खोटं बोलायला कमी लागतं, अडचणी कमी येतात तुम्हाला त्याच्यामध्ये. त्यामुळे तो आय थिंक पुणेरी स्वभाव आहे, तो पुण्यातलाच असल्या कारणाने तो माझाही स्वभाव झाला असं म्हणायला हरकत नाही. वडिलांचा कोणत्या व्यक्तिमत्व, त्यांच्या गुणांचा प्रभाव तुमच्यावर आहे असं तुम्हाला वाटतं? ते आर्किटेक्ट होते, बांधकाम व्यावसायिक देखील होते, त्यांचा प्रभाव तुमच्यावरती आहे असं वाटतं? सो आय थिंक त्यांचा सगळ्यात मोठा प्रभाव माझ्यावरती पडला होता इज हिज कीननेस फॉर डिटेलिंग. म्हणजे प्लॅनिंगमध्ये सुद्धा स्पेसेस जेव्हा प्लॅन करतात त्यावेळेला त्या स्पेसेस कशा क्रॅम्प्ड अप नाही झाल्या पाहिजेत. जरी फ्लॅट तो एक 550-600 फुटाचाच 2 BHK जरी असला तरी मिनिमम वेस्टेज कसं करता येईल आपल्याला, ज्याच्यामुळे रूम साईजेसला कॉम्प्रोमाइज करता येणार नाही. सो आय थिंक हा एक मोठा इन्फ्लुएन्स होता जो माझ्या कदाचित पुढच्या फ्युचर प्लॅनिंगच्या स्टेजमध्ये मला उपयोगाचा पडला. ओके.